आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत। उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला। नमस्कार, मी माऊली नरवडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो बळीराजा हेल्पलाइन या चॅनलवर। आणि आता तुम्ही ही व्हिडिओ क्लिप बघितली असेल। ही आपली व्हिडिओ क्लिप मुख्यमंत्री आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे आणि तसे अजितदादा यांनी सर्व मिळून आता लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता वाटप करण्याचे ठाण धरलेले आणि 30 लाख महिलेच्या खात्यामध्ये पैसे आले सुद्धा आहेत। जर तुम्हाला पैसे आले नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल आणि तुम्हाला कधी पैसे येतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व जाणून घ्यायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। हे बघा लाडकी बहिणींनो, आता 30 लाख महिलेच्या खात्यामध्ये अशा पडलेले आहेत की ज्यांचे सर्व कागदपत्रे क्लिअर आहेत, सर्व जे प्रॉब्लेम नाही काही नाही यांचं सगळं ओके आहे। पण आता बाकीच्या लाडक्या बहिणींना किती तारखेपर्यंत पैसे पडणार आहेत तर हे बघत आहे नो, सर्वांना आता राज्य सरकारने एक घोषणा केलेली आहे की जे लाडके भाऊ आणि लाडकी बहीण आहे जे अपात्र झालेले आहेत त्यांचे जेव्हा निकष संपूर्ण झाले आहेत आणि त्यांना अपात्र सध्या करण्यात आलेले नाहीत, पुन्हा त्यांना एकदा पडताळणी करून त्याचे काय निकष होतील मग नंतरच त्यांना पैसे भेटणार आहेत। जे ताईंचे अपात्र झाले त्यांचं सांगतोय आणि बाकीच्या ताईंना सांगतोय तुम्हाला जिल्ह्यावाई म्हणजे तुम्हाला जे आपले सर्वांचे नाशिक विभाग, पुणे विभाग, संभाजीनगर विभाग राहतात यांच्या मार्फत तुम्हाला सांगतोय। तर नाशिक विभागामध्ये 3 ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे आलेले दिसतील लाडकी बहिणीओ। आणि तसंच 2 ऑगस्टला आपले की संभाजीनगर विभाग आहे त्या विभागामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले दिसतात। तसेच आपण जर समोरचं जर पाहिलं तर पुणे विभागामध्ये तुम्हाला आज म्हणजेच 30 जुलैच्या तुम्हाला सर्वांना तुमच्या मोबाईलवर मेसेज आलेला दिसेल। सर्वांना 1,500 रुपये पडणार आहेत हे सुद्धा तुम्हाला सर्वांना सांगतोय। आणि अजून एक गरजेची बाब म्हणजे जे काही विभाग राहिलेले आहेत त्यांना सर्वांना 5 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। आता हे बघा कोणाकोणाला अपात्र करण्यात आलेलं आहे हे बी सांगतो। ज्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे, ज्या घरामध्ये 3 महिला लाभ उठवत आहेत एकाच कुटुंबामध्ये, यांना सर्वांना आता अपात्र करण्यात येणार आहे। आणि अपात्र करण्याचं कारण एकच आहे की तुमचे जे लाडक्या बहिणीचे सर्व डॉक्युमेंट ओके आहेत त्यांचा जास्तीत जास्त लाभ व्हावा। आता ज्यांचं अपात्र करण्यात आलेलं आहे त्यांना आता 1,500 रुपये आतापर्यंत भेटत होते पण आता इथून पुढे भेटणार नाही आहेत। तर तुम्हाला अपात्र झालेलं कसं कळलं की तुम्हाला जर या बारीचा जर हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये आला नाही तर समजून जातं की आपलं अपात्र झालेलं आहे। जर तुमचा काही जर प्रॉब्लेम असेल तर आम्ही त्याला सुद्धा शकतो। तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे। तुम्हाला ज्याला कोणाला जुलैचा किंवा जूनचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर याच्यावर संपर्क साधायचा आहे। मला कमेंटमध्ये खाली सांगा आणि त्याच्यासाठी 100 रुपये चार्ज सुद्धा राहणार आहे। हे आपले व्हिडिओ लाईव्हमध्ये सांगत आहेत, तसं काही हे नाही आहे। ज्यांना करायचे ते करू शकता, ज्यांना नाही करायचे ते नाही करू शकता, तसं काही हे नाही। तर तुमच्या जवळच्या ऑनलाईन CSC सेंटरवर सुद्धा तुम्ही जाऊन करू शकता। तुमच्या जवळच्या जे तुमचं की एक भरोसेमंद ऑनलाईन सेंटर आहे तिथं तुम्ही जाऊन सुद्धा हे कामही करू शकता। तर सर्वांना सांगतो की लाडक्या बहिणींनो, आता तुमचा खूप आनंदाचा दिवस आहे। पंचमीच्या मोख्यावर कालच याचा निर्णय झालेला आहे। 29 तारखेला 30 लाख महिलेच्या खात्यामध्ये पैसे पडले सुद्धा आहेत आणि इथून 5 तारखेपर्यंत सर्वांना पैसे पडणार सुद्धा आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी खूप लाडाची आणि आनंदाची बातमी आहे, कारण की आता राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्याच्यामुळं खूप आनंदाचा उत्सव आता लाडक्या बहिणीमध्ये हा गाजलेला आहे। आणि तसंच आपल्या जे नवीन GR आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सांगले की अजून ज्या महिलेला अपात्र करण्यात आलेले त्यांना ही हप्ता रुकणार नाही, सगळ्याला हप्ता भेटणार आहे। पण समोरचा हप्ता अजून एकदा सर्वांची चांगली पडताळणी करून त्याच्यामध्ये सर्व बघता येईल आणि बघल्यानंतर त्यांना सुद्धा अपात्र करण्यात येईल। ज्यांची माहिती बरोबर होती, काही चुकीनं अपात्र करण्यात आले होते त्यांना आता पात्र सुद्धा करण्यात येणार आहे आणि त्यांना मागील आणि समोरचे सर्व हप्ते सुद्धा भेटणार आहेत। त्याच्यामुळे ताईंनो घाबरून जायची गरज नाहीये। केंद्र सरकार सर्वांच्या तुमच्या मदतीसाठीच हा निर्णय केला होता आणि आता सुद्धा तुमच्या मदतीचाच राहणार आहे। त्याच्यामुळे घाबरून जायची तुम्हाला काही गरज नाही। तर आजची अपडेट सर्वांना समजेल असं काही जर प्रश्न असेल लाडक्या बहिणीच्या सर्वांना सांगायचं आणि कोणाला आला नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं, काहीतरी त्यांची सुद्धा मदत केली जाईल। आणि ज्यांना भेटला आहे त्यांनी सुद्धा खाली महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन म्हणून एक कमेंट करायचे आणि हाईपचं बटन खाली तुम्हाला दिसत आहे। जर तुम्ही चॅनलला किंवा या जर व्हिडिओला जर लाईक केलं तर तुम्हाला खाली हाईपचं बटन येईल, ते हाईप जरूर करायचे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ व्हावा आणि जास्तीत जास्त जे हा व्हिडिओ आहे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। तर आणि सर्वांचे आभार सुद्धा मानतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नवीन अपडेटसाठी वाट पहा। धन्यवाद, नमस्कार। मी माऊली नरवडे तुमचे सर्वांचा आभार करतो आणि असेच व्हिडिओ बघत राहा बळीराजा न्यूज चॅनलवर। तुम्हाला सर्वांना माहिती की सर्वांचे जे प्रश्न आहेत ते सोडवले जातात, आतापर्यंत सोडत बी आलेले आणि आतापर्यंत 100% सोडवणार बी आहे। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान, जय जवान। नमस्कार।